हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतून फुंकले जाणार नवनिर्माणाचे रणशिंग, मराठी पाऊल पडते पुढे या ध्येयाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन. पण यंदाचा हा दिवस खास आहे, कारण हे सेलिब्रेशन कोणत्याही आलिशान हॉटेलमध्ये नाही, तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पार पडत आहे. राज ठाकरे आणि रायगड हे एक भावनिक समीकरण आहे. आज सकाळी राज ठाकरे स्वतः रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. विशेष म्हणजे याच पावनभूमीतून राज ठाकरे यांनी स्वतःची नोंदणी करत मनसेच्या नव्या सदस्य नोंदणी मोहिमेचा श्री गणेशा करणार आहेत, असे राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. 9 मार्च 2006 ला लावलेल्या या रोपट्याचा आज 20 वर्षांचा वटवृक्ष झाला आहे. राज ठाकरेंनी सोशल मीडियाद्वारे आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ते म्हणतात की सदस्य नोंदणी फक्त कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नाही, तर ज्यांना महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबद्दल राग आहे आणि ज्यांना राज्याला नवा आकार द्यायचा आहे, अशा प्रत्येक महाराष्ट्राच्या पायिकाला आपल्याला सोबत घ्यायचं आहे. राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय की 10 मार्च पासून ही नोंदणी राज्यभर सुरू होईल, पण त्याची सुरुवात आज रायगडाच्या साक्षीने होत आहे. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढणारा हा पक्ष आता पुढच्या झेपसाठी सज्ज झाला आहे, असं चित्र रायगडाच्या पायथ्याशी दिसत आहे. राज ठाकरेंच्या नव्या मोहिमेला महाराष्ट्र कसा प्रतिसाद देतो आणि आजच्या भाषणातून ते कोणती नवी दिशा देतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.